हाय स्टुडंट, रोटेशनल डायनामिक्स आपण लेसन पाहत आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया याला रोटेशनल इनर्शिया सुद्धा म्हणतात. मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, पण त्याआधी आपल्याला इनर्शिया म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे का? इनर्शिया म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. आता इनर्शिया आपण एकदा थोडंसं रिवाइज करू, काहींना माहिती सुद्धा असेलच. इनर्शिया. सो इफ यू टॉक अबाउट द इनर्शिया, जर आपण इनर्शिया हे जर पाहायचं म्हटलं तर इथं आपण बोलू, इथं आपण डिस्कस करू. एखादी बॉडी असेल, रिजिड बॉडी असेल आणि ती कशी असणार आहे? रेस्टमध्ये. आणि त्या रेस्टमध्ये किंवा त्याला आपण ती बॉडीची जी स्टेट असेल, स्टेट ऑफ रेस्टमध्ये, किंवा मग जर बॉडी जर समजा असेल युनिफॉर्म मोशनमध्ये, तर ह्या दोन्ही स्टेटमध्ये बॉडीची प्रॉपर्टी असते, ती प्रॉपर्टी बॉडी फॉलो करते आणि त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण इनर्शिया. कुठली प्रॉपर्टी असते बघा? एक तर इनर्शिया म्हणजे काय असते? ऍक्च्युली इनर्शिया म्हणजे असते प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी. प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी. एखाद्या बॉडीची प्रॉपर्टी असणार आहे किंवा कुठल्याही बॉडीची प्रॉपर्टी असणार आहे. कुठल्याही बॉडीची प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी कुठली पहा. जस्ट एक एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल घेऊ. ही वॉल असेल, ही काय असेल? वॉल आहे. आणि ह्या वॉल म्हणजे बॉडी म्हटलं आपण. वॉल म्हणजे एक बॉडी आहेच ऑब्विसली. आता ह्याकडे ही जी बॉडी समजा असेल तर ह्या बॉडीवर काय करणे? आता फोर्स अप्लाय करणे. ओके, ही बॉडी आहे वॉल आणि ही ह्या बॉडीवर तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहे. ओके ओके, आय एम अप्लाइंग द फोर्स. फोर्स अप्लाय करत आहे मी. पण आता मी किती जरी फोर्स अप्लाय केला, त्या जो वॉल आहे, ती बॉडी आहे, त्या बॉडीची जी स्टेट आहे ती स्टेट चेंज होत नाहीये. वॉल कशी रेस्ट आहे तर रेस्ट मध्येच राहत आहे. ओके, या वॉलवर मी किती मी फोर्स अप्लाय केला तर काय होत आहे? ती जी वॉल आहे, ती जी बॉडी आहे, ती बॉडी स्वतःची स्टेट चेंज करत नाही. ओके, बरं, स्टेट चेंज करत नाही किंवा मग आपण इनडायरेक्टली असं म्हणू किंवा ती जी स्टेट ऑफ रेस्ट आहे, ती स्टेट ऑफ रेस्ट ती कंटिन्यू करत आहे. जी वॉल आहे, वॉल म्हणजे बॉडी, तर ती बॉडी काय करत आहे? स्वतःची जी स्टेट आहे, स्टेट ऑफ रेस्ट आहे, ती कंटिन्यू करत आहे. इनडायरेक्टली आता पहा, मी आता ऍक्च्युली फोर्स अप्लाय करणे म्हणजे काय की ही जी बॉडीची जी स्टेट आहे ती स्टेट मी चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. बॉडी रेस्ट मध्ये आहे आणि मी काय करत आहे? त्या वॉलला, त्या वॉलची स्टेट आहे, जी रेस्ट स्टेट आहे, ती मी चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. पण चेंज होत आहे का? नाही. म्हणजे पहा, इथं ही जी बॉडी आहे, वॉल आहे, ती काय करते? स्वतःची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती चेंज होऊ देत नाहीये. बट ती चेंज होऊ देत नाहीये म्हणजे इनडायरेक्टली आणखी याचं मिनिंग असं बनते की ती जी वॉल आहे, ती वॉल स्वतःची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे त्याच्यामध्ये जो चेंज आहे, चेंज होऊ देत नाही म्हणजे चेंजला अपोज करते. स्टेट ऑफ रेस्ट आहे त्याला ते चेंज होऊ देत नाही म्हणजे काय? ते त्या चेंजला अपोज करते. म्हणजे असं असते बा, म्हणजे एखादी जी रिजिड बॉडी असणार आहे किंवा एखादी जर बॉडी असणार आहे, ती काय करेल? त्याची जी स्वतःची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे, जी स्टेट आहे, ती स्टेट कंटिन्यू करेल किंवा मग ते त्याच्यामध्ये समजा जर कोणी जर समजा एक्सटर्नल फोर्स जर त्यामध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करेल तर त्या चेंजला ती बॉडी अपोज करेल. मग बॉडीची ही प्रॉपर्टी की त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे त्या स्टेट ऑफ रेस्टमध्ये जर चेंज होत असेल तर त्या चेंजला अपोज करणे, अपोज करणे, तर त्या बॉडीच्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण इनर्शिया. अपोज करणे म्हणजे काय की बॉडी जी स्टेट ऑफ रेस्ट आहे तीच कंटिन्यू करणे, तर त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण इनर्शिया. ओके, आता इथे वॉल होती, इथे वॉल एक बॉडी होती. दुसरं आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा एखादा लार्ज स्टोन असेल, एखादा मोठा दगड असेल. ओके, काय असेल? एखादा लार्ज स्टोन असेल. ओके, लार्ज स्टोन आहे आणि ऑब्विसली कन्सिडर करा लहान नाही, थोडासा मोठा स्टोन असणार आहे, ज्याचं मास पण खूप जास्त असणार आहे, त्याचं मास सुद्धा काय असेल? जास्त असेल. ओके, आता अगेन आता मी काय करायचं? समजा हा लार्ज स्टोन आहे, मोठा दगड आहे आणि त्यावर काय करायचं? आता फोर्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. ओके, फोर्स अप्लाय केला. पण आता हा दगड खूप मोठा असल्यामुळे काय होणार आहे? आणि ह्या दगडावरती मी फोर्स अप्लाय करायला प्रयत्न करत आहे, पण हा दगड मोठा असल्यामुळे काय होत आहे? त्याचं मास जास्त आहे आणि त्यामुळे काय होत आहे की मी त्याची जी सध्या जी स्टेट ऑफ रेस्ट आहे, हा जो समजा सध्या इनिशियली कसा होतो? इनिशियली तो स्टेट ऑफ रेस्ट मध्ये आहे आणि मी काय करते? त्यावर आता फोर्स अप्लाय करत आहे. म्हणजे त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. मी चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, दगड होता रेस्ट, स्टेट ऑफ रेस्ट मध्ये होता आणि आता मी त्यावर फोर्स अप्लाय करत आहे. फोर्स अप्लाय केल्यामुळे मग आता काय करता? ऍक्च्युली त्याची स्टेट ऑफ रेस्ट मी चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता हा दगड खूप मोठा असल्यामुळे, दगड जर खूप मोठा आहे तर मी कितीही फोर्स अप्लाय केला तर त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती काही चेंज होणार नाही. ओके, दगड कसा हा लार्ज आहे आणि मग त्यामुळे मग आता मी किती जर मी फोर्स अप्लाय केला तर त्यामुळे काय होणार आहे? त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती काही चेंज होणार नाहीये.
ओके, ती चेंज होणार नाही आहे म्हणजे याचा इंडायरेक्टली मिनिंग काय म्हणत आहे की जो समजा लार्ज स्टोन आहे तो काय करत आहे, स्वतःची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहे. स्टेट ऑफ रेस्ट ती काय कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा आणखी जर डायरेक्टली म्हटलं आपण तर काय होत आहे की मी फोर्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहे. मी फोर्स अप्लाय करणे म्हणजे चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याची स्टेट ऑफ रेस्ट चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जो स्टोन आहे तो स्टोन त्याची स्टेट ऑफ रेस्ट चेंज होऊ देत नाहीये, त्याची स्टेट ऑफ रेस्ट चेंज होऊ देत नाहीये. म्हणजेच मग की तो जर मी त्याच्या स्टेट ऑफ रेस्ट मध्ये चेंज आणण्याचा प्रयत्न करत आहे तर त्या चेंजला ती बॉडी काय करत आहे, अपोज करत आहे. चेंज होऊ देत नाहीये म्हणजे काय, त्या चेंजला ते अपोज करणार आहे. म्हणजे मग आता बघ, म्हणून मग बॉडीची ही प्रॉपर्टी की ती काय करेल, ती अपोज करणार आहे. इट ऍक्च्युअली अपोजेस आणि कशाला अपोज करणार आहे, चेंज इन द स्टेट ऑफ द रेस्ट. मग बॉडीची ही प्रॉपर्टी जी काय करेल, त्याच्या स्टेट ऑफ रेस्ट मध्ये चेंज जर होत असेल त्या चेंजला अपोज करेल तर बॉडीची ही प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, त्या बॉडीचा इनर्शिया. दॅट प्रॉपर्टी, त्या बॉडीची जी प्रॉपर्टी असणार आहे तर त्या प्रॉपर्टीला म्हणू आपण त्या बॉडीचा इनर्शिया. आणखी गोष्ट आता इथं माहिती आहे का, इथं याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ही चेंज का बरं झाली, कारण याचं मास जास्त होतं. याचं मास जर कारण लार्ज स्टोन होता, मास जास्त म्हणून त्याचा इनर्शिया पण काय आहे, जास्त. लक्ष ठेवा, इथं काय म्हटलं आपण, बॉडीचं मास जास्त तर त्याच्यामध्ये इनर्शिया जास्त. कारण पाहता, कारण ती प्रॉपर्टी आहे, ऑपोजिशन त्याचं जास्त होत आहे, जास्त मास आहे त्यावरून त्याचं काय आहे, ऑपोजिशन जास्त होत आहे, बॉडीची प्रॉपर्टी जास्त आहे. ओके, आता ठीक आहे, आपण एक सिंपल एक्झाम्पल, लहान एक्झाम्पल घेऊ. समजा आता एक बॉडी जी आहे ती लहान आहे, हीच घेऊ आपण बॉडी घेऊ. एक आता पेन जे समजा एक लहान बॉडी आहे ज्याचं मास कमी आहे. ओके, जरी समजा याचा मास कमी असेल याची पण ती प्रॉपर्टी असणारच आहे की जर समजा यावर मी फोर्स अप्लाय करेल तर काय होणार आहे, ती बॉडी जर त्याच्या स्टेट ऑफ रेस्टला जर मी समजा चेंज करण्याचा प्रयत्न करेल, स्टेट ऑफ रेस्ट सध्या यावर मी फोर्स अप्लाय करेल आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याची स्टेट ऑफ रेस्ट मी चेंज करण्याचा प्रयत्न करेल. पण ही बॉडी सुद्धा काय करणार आहे, जरी लहान असेल, जरी त्याचा मास कमी असेल तरी सुद्धा ती बॉडी काय करेल, त्या चेंजला अपोज करण्याचा प्रयत्न करेल. अपोज करेलच. मी या बॉडीची स्टेट चेंज करण्याचा प्रयत्न करेल आणि बॉडी काय करेल, त्या स्टेट ऑफ रेस्टला अपोज करण्याचा प्रयत्न करेल. हा फक्त इथं काय असेल, इथं याचा मास कमी आहे, इथे बॉडीचा मास कमी आहे, त्यामुळे मग ह्या बॉडीचं जे समजा त्या चेंजला अपोज करणे म्हणजे इनर्शिया कमी असणार आहे. याचा मास कमी, याच्यामध्ये इनर्शिया कमी, म्हणून मग या बॉडीचं जे समजा जी प्रॉपर्टी आहे चेंजला अपोज करणे, तर हे काय असेल, हे कमी असणार आहे. तर त्या बॉडीचं ऑपोजिशन कमी असणार आहे, म्हणून ठीक आहे, म्हणून इथं पॉसिबल काय की बॉडीची स्टेट समजा इझिली चेंज होणार आहे. इथं काय असेल, हा जो फोर्स आहे हा फोर्स त्या इनर्शियावरती इझिली ओव्हरकम करेल, कारण इथे मास कमी असते. मग लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या बॉडीचं इनर्शिया म्हणजे काय असते की समजा की त्याची जर समजा स्टेट ऑफ रेस्ट असेल आणि ते स्टेट ऑफ रेस्ट जर समजा चेंज होत असेल तर त्या चेंजला, स्टेट ऑफ रेस्ट मधल्या चेंजला अपोज करणे, तर ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, बॉडीचा इनर्शिया. आणि हा इनर्शिया म्हणजे ही प्रॉपर्टी ही जास्त असेल किंवा मग कमी असेल, इनर्शिया कमी असेल किंवा जास्त असेल, हे कशावर डिपेंड असते, बॉडीच्या मासवर. जर बॉडीचा मास जास्त तर इनर्शिया काय असते, जास्त असेल. दगड मोठा होता म्हणून ठीक, म्हणजे आपण किती फोर्स अप्लाय केला तरी की त्याची स्टेट चेंज झाली नाही, म्हणजे मग त्याचं ऑपोजिशन काय आहे, जास्त, त्याचा इनर्शिया जास्त. आणि इथं समजा बॉडीचं मास कसं कमी होतं, मी फोर्स अप्लाय केला तर मग त्या बॉडीचं जे समजा स्टेट ऑफ रेस्ट आहे ती इझिली चेंज झाली. का बरं, कारण मग याचं ऑपोजिशन कमी होतं, याचा मास कमी होतो, याचा इनर्शिया कमी. ओके, लक्षात ठेवायचं आहे की जर समजा स्टेट ऑफ रेस्ट असेल आणि दुसरी एक स्टेट समजा आणखी दुसरी एक स्टेट कुठली की ज्याला आपण युनिफॉर्म मोशनची स्टेट. जर समजा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन जरी असेल ना, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये असेल एखादी बॉडी कशी असेल, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, तर तिथं सुद्धा काय असेल, त्या बॉडीची हीच प्रॉपर्टी असेल. समजा एखादी बॉडी, एखादी समजा आपण कारच घेऊ, एखादी कार आहे आणि ती कार समजा आपण म्हटलं की युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, ती कार युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. आणि जर म्हटलं आपण की ही कार जर समजा कशी मोशन मध्ये, समजा ही कार कशी आहे, मोशन मध्ये आहे आणि जास्त मोशन मध्ये, ती कमी मोशन मध्ये, म्हणजे जास्त स्पीड मध्ये नाही आहे, स्पीड कमी आहे त्याची. ओके, स्पीड त्याची कमी आहे, समजा जस्ट टेक एन एक्झाम्पल 2 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, अशी त्याची स्पीड आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड. ह्या कारची खूप कमी स्पीड आहे. आता ही स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट आहे, एक तर 2 सेंटीमीटर पर सेकंड आणि ही कशी आहे, कॉन्स्टंट आहे. बरं, मग आता जर एखादी व्हेकल आहे, कार आहे आणि मी जर म्हटलं कार एवढ्या स्पीडने मूव्ह होत आहे, कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत आहे, कमी स्पीडने मूव्ह होत आहे, म्हणजे मग याची स्टेट कशी असणार आहे, तर त्या कारची स्टेट कशी असेल, ती असेल युनिफॉर्म मोशनची.
त्याची स्टेट कशी असणार आहे? इट विल बी स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन असणार आहे. स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन असेल. मग अगेन आता बघा, जर समजा एखादी बॉडी जर समजा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह असेल, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, तर तिथं पण त्या बॉडीची ती इनर्शिया प्रॉपर्टी असतेच की जर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्येच राहणार. बरोबर. एवढ्या स्पीडने जर मूव्ह होत आहे, स्ट्रेट डायरेक्शन मूव्ह होत आहे, तर तेवढ्याच स्पीडने राहणार आहे, युनिफॉर्म मोशन मध्येच राहणार आहे. ओके. आणि ही सुद्धा प्रॉपर्टी म्हणून आपण ह्या सुद्धा प्रॉपर्टी म्हणून आपण त्या बॉडीचा इनर्शिया. आता अगेन पहा, इथं पण समजा काय असेल बघा, आता सपोज आता ही बॉडी आहे एवढ्या मोशन मध्ये आहे आणि आता याची ही जी स्टेट आहे मला चेंज करायची आहे. स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन आहे आणि हे स्टेट मला चेंज करायचं. मग समजा मी काय करेन, मी समजा ही जी कार येत आहे त्या कारला काय करेन, मी त्या कारला समजा मी अपोज करण्याचा प्रयत्न करेल ना, त्याला स्टॉप करण्याचा प्रयत्न करेल ना. ओके. समजा कार येत आहे आणि कार स्लो स्पीडमध्ये, जास्त स्पीडमध्ये नाही आहे, कमी स्पीडमध्ये आहे, स्पीड कमी आहे ना, कॉन्स्टंट आहे आणि त्याची ती स्टेट आहे आणि त्याची ती स्टेट मला चेंज करायची आहे. त्याची स्टेट मला काय करायची आहे, चेंज करायची आहे. मग आता मी चेंज करायसाठी मी त्या कारला समजा काय करेन, समजा त्या फ्रंट साईड समोरच्या साईडने त्याला समजा स्टॉप करण्याचा प्रयत्न करेल ना. ओके. आता ऍक्च्युअली कार आहे त्याचा मास खूप जास्त असणार आहे. ऑब्व्हियसली कार आहे त्याचा मास काय असेल, जास्त. त्याचा मास जर जास्त असणार आहे तर मग तिथं माहिती आहे की त्याचे ते आणि ती युनिफॉर्म मोशन मध्ये आहे तर त्याचा इनर्शिया पण जास्त असणार आहे. त्याचा इनर्शिया जास्त असणार आहे. मग आता बघा, मी त्याची मोशन जे समजा स्टॉप करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे त्याची जी स्टेट आहे ती स्टेट चेंज करण्याचा प्रयत्न करेल. त्याची जी युनिफॉर्म मोशनची स्टेट आहे ती स्टेट काय करेल, मी चेंज करण्याचा प्रयत्न करेल. ओके. परंतु ती चेंज होणार का? नाही होणार. कारण की माहिती आहे की एक तर ती कार आहे त्याचा मास जास्त आहे, युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, मास जास्त, त्यामुळे त्याचा इनर्शिया जास्त आहे आणि इनर्शिया जास्त असल्यामुळे काय होणार आहे की मी तिची मोशन स्टॉप करण्याचा प्रयत्न करेल, त्याची मोशन चेंज करण्याचा प्रयत्न करेल, परंतु तिथं ती जी बॉडी आहे, तिची कार आहे, ती कार त्याची जी मोशन आहे त्याची ती मोशन कंटिन्यू करणार. ओके. आता कंटिन्यू करणार आणि कंटिन्यू करणार म्हणजे ते स्टेट जे त्याची ती चेंज होऊ देणार नाही. स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन चेंज होऊ देणार नाही. बरं, चेंज होऊ देणार नाही याचा मी काय करत आहे की मी त्या युनिफॉर्म मोशन मध्ये चेंज आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती व्हेकल कार काय करत आहे, त्या चेंजला ऑपोज करत आहे. ती कार थांबणार नाही, ती कार थांबणार नाही. ओके. म्हणजे याचं मिनिंग असं आहे की मी त्या कारच्या युनिफॉर्म मोशन मध्ये चेंज आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कार काय करत आहे, त्या चेंजला काय करत ते ऑपोज करणार आहे आणि ती कंटिन्यू करेल, ऑपोज करणार आहे त्या चेंजला आणि त्याची ती युनिफॉर्म मोशन कंटिन्यू करणार आहे. झालं क्लिअर? आता म्हणून मला याचं मास जास्त होतं, याचं मास जास्त होतं, म्हणून त्याचं इनर्शिया काय असते, जास्त. ही जी प्रॉपर्टी आहे की युनिफॉर्म मोशन कंटिन्यू करत राहणार आहे किंवा इनडायरेक्टली युनिफॉर्म मोशन मध्ये जर समजा काही चेंज येण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या चेंजला ऑपोज करणार आहे बॉडीची ही प्रॉपर्टी. तर ह्या आपण प्रॉपर्टी म्हणतो आपण बॉडीचा इनर्शिया. आता इथं मास जास्त होतं म्हणून त्या कारचं काय ऑपोजिशन जास्त, त्या चेंज मध्ये त्या युनिफॉर्म मोशन मध्ये चेंजला या कारचं ऑपोजिशन जास्त असणार आहे आणि म्हणून समजा मग त्याला आपण त्याचा इनर्शिया जास्त असणार आहे. दुसरी गोष्ट समजा आता कन्सिडर करा, आता समजा ही मगाशी समजा कार होती त्याचा मास जास्त होता, आता समजा कन्सिडर करा एक टू व्हीलर असेल. काय असं समजा एखादी टू व्हीलर जर असेल, समजा जस्ट एक एक्झाम्पल, समजा टू व्हीलर आहे आणि टू व्हीलर आहे, सपोज टू व्हीलर सुद्धा समजा एवढ्या स्पीडने मूव्ह होत आहे, टू व्हीलर सुद्धा काय एवढ्या स्पीडने 2 सेंटीमीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने मूव्ह होत आहे आणि सारख्या स्पीडने होत आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे आणि म्हणून त्याची मोशन कशी असणार आहे, युनिफॉर्म मोशन असणार आहे. त्याची जी स्टेट असेल तर ती स्टेट असणार आहे युनिफॉर्म मोशनची स्टेट आहे. ओके. आणि आता बघा, मग आता समजा कन्सिडर करा जर टू व्हीलर आहे आणि त्या टू व्हीलरला समजा आता त्या टू व्हीलरची ही जी युनिफॉर्म मोशन आहे त्याला मला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. तर मग त्यासाठी काय करणार आहे, समजा मी समोरील आणि त्या टू व्हीलर समजा काय स्टॉप करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथं ते जे टू व्हीलर आहे त्याचा मास कमी असणार आहे. टू व्हीलर त्याचा मास काय असेल ते कमी असणार आहे आणि त्याचा मास जर कमी असेल तर मग त्याची मध्ये काय इनर्शिया पण कमी असणार आहे. त्याचा इनर्शिया कमी असणार आहे आणि त्याची ऑपोजिशन जी प्रॉपर्टी असणार आहे, चेंजला अपोज करणे, बरोबर. त्याची जी युनिफॉर्म स्टेट आहे ती स्टेट मी चेंज करण्याचा प्रयत्न करेल, परंतु काय करणार ती व्हेकल काय करणार आहे, ती व्हेकल तिथं सुद्धा त्या चेंजला ऑपोज करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मग तिथं सुद्धा काय करेल, ती बॉडी त्याची स्वतःची मोशन ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. पण आता त्याचा मास कमी असणार आहे, त्याचा मास कमी असल्यामुळे त्याचं ऑपोजिशन कमी असणार आहे, बॉडीची ती अपोज करण्याची जी प्रॉपर्टी कमी असणार आहे, त्याचा इनर्शिया कमी असणार आहे. म्हणून पॉसिबल समजा आहे की ती व्हेकल समजा काय होणार आहे, ती टू व्हीलर ती स्टॉप होणार आहे. ओके. का बरं? कारण तिथे इनर्शिया काय असेल तो कमी असणार आहे. कशासाठी तुम्हाला? पण दोन्ही केसमध्ये काय असणार आहे, ते बॉडीचं मास जास्त असेल तर तिथं माहिती काय असेल, तिथं
ते बॉडीचा युनिफॉर्म मोशन मध्ये चेंजला अपोज करणे ही जी प्रॉपर्टी असेल ते ऑपोजिशन जे सांगते जास्त असणार आहे. मास जास्त, ऑपोजिशन जास्त. आणि जर समजा टू व्हीलर म्हटलं आपण मास काय असेल कमी असणार आहे. मास जर कमी असेल तर ऑपोजिशन काय असेल ते ऑपोजिशन ही कमी असणार आहे. ऑपोजिशन कमी. बरं ऑपोजिशन कमी म्हणजेच काय आहे, इनर्शिया कमी असते. इनर्शिया कमी असणार आहे कुठल्याही स्टेटमध्ये. आता जर समजा बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये समजा राहण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामध्ये काही चेंज होत असेल तर त्या चेंजला अपोज करणार आहे. आणि त्या देखील जर समजा बॉडीचं मास जास्त असेल तर त्याचं ऑपोजिशन जास्त असणार आहे. आणि बॉडीचं मास जर समजा कमी असेल तर त्याचं ऑपोजिशन कमी असणार आहे. म्हणजे इनर्शिया कमी असणार आहे. मास जास्त, इनर्शिया जास्त. मास कमी, इनर्शिया कमी. आणि जर सिमिलर दुसरी जी स्टेट आहे युनिफॉर्म मोशनची स्टेट, तर युनिफॉर्म मोशनची स्टेट सुद्धा बॉडी काय करेल, कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण अगेन मग तिथं सुद्धा काय करेल की त्याच्यामध्ये जर काही चेंज होत असेल तर त्या चेंजला ते ऑपोज करणार आहे. आणि ते ऑपोजिशन कसं असणार आहे, जर समजा मास जास्त तर त्याचं ऑपोजिशन जास्त असणार आहे. जर मास कमी असेल तर ऑपोजिशन कमी असणार आहे. तर हा असतो इनर्शिया. हा झाला काय, इनर्शिया. आणि हे जे मोशन असेल तर मोशन कशी आहे, स्ट्रेट लाईन मध्ये जर मोशन असेल तर मग त्याला म्हणू आपण लिनियर मोशन. त्याला काय म्हणू आपण, लिनियर मोशन. ना मग लिनियर मोशन मध्ये जर म्हटलं आपण लिनियर मोशन मध्ये बॉडीची प्रॉपर्टी काय असं समजा इनर्शिया वगैरे असणार आहे, स्टेट ऑफ रेस्ट मध्ये सुद्धा असणार आहे आणि लिनियर मोशन सुद्धा असणार आहे. तर एक बॉडीची प्रॉपर्टी असणार आहे ती असेल इनर्शिया असणार आहे. आणि ती इनर्शिया ही जी प्रॉपर्टी आहे ही आपण मेजर करू इन द क्वांटिटी बाय द फिजिकल क्वांटिटी मास. लक्षात ठेवायचं आहे, लिनियर मोशन मध्ये इनर्शिया हा आपण मेजर करू. कशावरती मेजर करू आपण, मासवरती मेजर करू. जर मास जास्त असेल तर त्याच्यामध्ये इनर्शिया जास्त असेल. ओके बरं. पण आता ही गोष्ट झाली समजा लिनियर मोशनच्या बाबतीत, ही गोष्ट झाली लिनियर मोशनच्या बाबतीत. पण ठीक आहे, आपण कुठं आहोत, आपण रोटेशन मोशन मध्ये, आपण आहोत रोटेशन मोशन मध्ये. पहा जसं की फॅन वगैरे समजा जर समजा रोटेट होत आहे, सारख्या स्पीडने रोटेट होत आहे, त्याची मोशन कशी आहे, रोटेशनल मोशन आहे. आणि अगेन पहा आता त्याला फॅनला सारख्या स्पीडने मूव्ह होत असल्या फॅनला काय करायचं, स्विच ऑफ करायचं आहे, त्याला बंद करायचं आहे. मग तेव्हा जेव्हा आपण त्याला स्विच ऑफ करू ना तर तो लगेच थोडी थांबणार आहे. रोटेशनल मोशन असते त्याची. ओके सारखी मोशन आहे. मग तिथं सुद्धा काय असेल, त्याची प्रॉपर्टी असते. तिथं पण त्या बॉडीची काय असेल प्रॉपर्टी असणार आहे की बस स्वतःची जी रोटेशनल मोशन कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तिथं काय तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला की तिथं जसं आपण स्विच ऑफ जरी केला तरी बॉडी ती लगेच थांबत नाही. बरं ते लगेच थांबत नाही तर ते त्याची जी रोटेशनल मोशन आहे ती थोड्या वेळसाठी ती कंटिन्यू करतेच. म्हणजे मग तिथं पण आला इनर्शिया. तिथं पण आला इनर्शिया की रोटेशनल मोशन कंटिन्यू करत राहणे. बरोबर आहे. तर त्याला म्हणू आपण त्याचा इनर्शिया, रोटेशनल इनर्शिया. तिथं पण काय असेल माहिती आहे का, तिथं ऍक्च्युअली जेव्हा समजा आपण फॅनला आपण स्विच ऑफ केला तर हे जे ब्लेड्स समजा असे रोटेशनल मोशन परफॉर्म करत असतात, तर ते जर समजा इथं एअर असते, इथं एअर आहे म्हणून काय होते, जे ब्लेड्स आहे त्या ब्लेड्सला एअरचं ऑपोजिशन होते, एअरचं रेजिस्टन्स होते. त्याच्यामुळे मग त्या ब्लेडची जी समजा रोटेशनल मोशन ती कमी कमी होत जाते. पण जर समजा इथं एअर जर नसते तर तिथं काय असतं, तिथे त्या फॅनची जी समजा जी सारखीची मोशन आहे, युनिफॉर्म मोशन आहे, तीच समजा तेवढी स्पीड राहिली असती. तेवढ्या स्पीडने तो फॅन फिरत राहिला असता जरी तुम्ही स्विच ऑफ केलं असतं तरी. काय म्हटलं आपण, इथं एअर आहे म्हणून स्विच ऑफ केल्यानंतर तो फॅन कसा आफ्टर सम टाइम तो थांबतो. बट जर इथं एअर नसती, इथं जर एअर नसती आणि तुम्ही स्विच ऑफ जरी केलं समजा फॅनला, रनिंग फॅनला तुम्ही स्विच ऑफ जरी केलं असतं तरी सुद्धा तो सारख्या स्पीडने मूव्ह झाला असता. का बरं, कारण रोटेशनल इनर्शियामुळे. मग जेव्हा एखादी बॉडी रोटेट होते, तर मग तेव्हा त्याच्यामध्ये असते रोटेशनल इनर्शिया. त्याच्यामध्ये सुद्धा काय असते, इनर्शिया असणार आहे. त्याची ती रोटेशनल मोशन ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून त्या प्रॉपर्टीला, बॉडीच्या त्या प्रॉपर्टीला, रोटेशनल मोशन कंटिन्यू करण्याच्या प्रॉपर्टीला म्हणून आपण रोटेशनल इनर्शिया. ओके तर रोटेशनल मोशन मध्ये असते रोटेशनल इनर्शिया. आणि त्याला सिम्पली त्याला म्हणतात, त्याला नुसतं इनर्शिया म्हणत नाही, त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. त्याला काय म्हणतात, मोमेंट ऑफ इनर्शिया. रोटेशनल मोशन कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. किंवा जर समजा एखादी बॉडी समजा युनिफॉर्म रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे आणि त्या जर समजा दुसरा एखादा फोर्स वगैरे आला आणि जर समजा तो फोर्स त्या रोटेशनल मोशन मध्ये, युनिफॉर्म रोटेशनल मोशन मध्ये चेंज करण्याचा प्रयत्न जर केला त्याने, तर तिथं ते रोटेशनल जी समजा जी बॉडी असणार आहे, रोटेटिंग बॉडी, तर ती काय करेल, त्या युनिफॉर्म रोटेशनल मोशन मधल्या चेंजला अपोज करेल. म्हणजे चेंज होऊ देणार नाही. तर त्याची रोटेशनल मोशन ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे, ती चेंज होऊ देणार नाही. मग ही सुद्धा प्रॉपर्टी आहे. ही सुद्धा प्रॉपर्टी त्याला काय म्हणू आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणू आपण. त्यामध्ये रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणू आपण. आणि लिनियर मोशन जर असेल तर त्याला आपण सिम्पली इनर्शिया म्हणू आपण. लक्षात ठेवायचं आहे, लिनियर मोशन मध्ये सिम्पली इनर्शिया असणार आहे. आणि ती कशावर डिपेंड असते, ते डिपेंड असते कशावरती, मासवर डिपेंड असते. मास जास्त असेल तर त्याच्यामध्ये इनर्शिया काय असेल, हा जास्त असेल. इनर्शिया जास्त म्हणजे त्याच्या स्टेट ऑफ रेस्ट मधल्या चेंजला ऑपोजिशन जास्त. आणि जर समजा मास कमी असेल तर स्टेट ऑफ रेस्ट मधल्या चेंजला ऑपोजिशन कमी झालं हे. आणि आता इथं जर म्हटलं आपण, हे जे लिनियर मोशन आहे
लिनियर मोशन मध्ये मग तुम्हाला समजलं की मास कुठला रोल प्ले करते, मास कुठला रोल प्ले करते, तो त्या स्टेट ऑफ रेस्ट मधल्या चेंजला ऑपोज करायचा रोल प्ले करते. जो मास आहे, मास प्लेज द रोल. आणि कुठला रोल प्ले करते तो, कुठला रोल प्ले करते, टू अपोज द चेंज in the state of rest or state of uniform motion, in the change in the state of rest or state of uniform motion. ओके, तर लक्षात ठेवा लिनियर मोशन मध्ये मास हा रोल प्ले करते. आणि रोटेशनल मोशन मध्ये, रोटेशनल मोशन लक्षात द्या की आपण असं म्हटलं तर मग आता रोटेशनल जर एखादी बॉडी रोटेट होत असेल, मग त्या रोटेटिंग बॉडीमध्ये इनर्शिया जास्त असेल किंवा कमी असेल, तर हे कशावर डिसाईड करू आपण. इथं आपण कसं डिसाईड केलं होतं, मासवर डिसाईड केलं होतं की मास जास्त तर इनर्शिया जास्त, बरोबर आहे. आणि मासचा हा रोल प्ले असते समजा. मग रोटेशनल मोशन मध्ये, रोटेटिंग बॉडीमध्ये, रोटेशनल मोशन मध्ये त्याचा इनर्शिया आपण कशाने मेजर करू, तर रोटेशनल मोशन मध्ये बॉडीचा इनर्शिया तो आपण मेजर करू आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या कन्सेप्टने, ह्या टर्मने, ह्या क्वांटिटीने. रोटेशनल मोशन मध्ये बॉडीचा जो असेल इनर्शिया असेल, तर तो इनर्शिया आपण मेजर करू, इनर्शिया आपण काय करू, मेजर करू या क्वांटिटीमध्ये, ह्या फिजिकल क्वांटिटी, ह्या द फिजिकल क्वांटिटीमध्ये. आणि ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे त्याला म्हणू आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. एकदा परत काय म्हटलं आपण, रोटेशनल मोशन मध्ये समजा आपण तिथे म्हणू आपण रोटेशनल मोशन मध्ये बॉडीचा इनर्शिया मेजर करायचा आहे. टू मेजर द इनर्शिया, जी क्वांटिटी यूज होणार आहे, जी फिजिकल क्वांटिटी यूज होणार आहे, तर त्या फिजिकल क्वांटिटीला म्हणू आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे. म्हणजे पाहता रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया कमी आहे की जास्त आहे ते मेजर करू आपण कशावरनी, ह्या क्वांटिटीवरनी, मोमेंट ऑफ इनर्शियावरनी. बरोबर आहे. आणि लिनियर मोशन मध्ये इनर्शिया कमी आहे किंवा जास्त हे कशावर मेजर करू आपण, मासने. मास जास्त आणि त्याला म्हणू आपण त्याचा इनर्शिया जास्त. आणि इथं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर मग तेव्हा त्या रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया जास्त असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. तर आय ज्याला कन्सिडर, त्याला मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपण दाखवतो कॅपिटल आय ह्या क्वांटिटीने. आय जास्त तर त्यामध्ये रोटेशनल इनर्शिया जास्त असणार आहे. म्हणजे मग बॉडी काय करेल, बॉडी रोटेशनल मोशन जास्त कंटिन्यू करेल. इनडायरेक्टली काय म्हणू की युनिफॉर्म रोटेशनल मोशन मध्ये जर काही चेंज होत असेल तर त्याला जास्त अपोज करेल. इनर्शिया जास्त तर मग तेव्हा ती बॉडी रोटेशनल मोशन जास्त कंटिन्यू करेल. क्लिअर. जर समजा फॅन आहे, जर समजा ह्या फॅनमध्ये समजा फॅनमध्ये समजा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर स्विच ऑफ जरी केला तरी तो काय करेल, तो रोटेशनल मोशन जास्त वेळ कंटिन्यू करेल. आणि जर समजा आपण म्हटलं की याच्यामध्ये इनर्शिया कमी तर त्याची तो रोटेशनल मोशन तो कमी कंटिन्यू करणार आहे. क्लिअर. ओके. आणि इनडायरेक्टली आपण आणखी काय म्हणू शकतो की जर याच्यामध्ये इनर्शिया कमी असेल तर त्याची युनिफॉर्म रोटेशनल मोशन कंटिन्यू, युनिफॉर्म रोटेशनल मोशन त्याच्यामध्ये जर काही चेंज होत असेल तर त्या चेंजला ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं, ह्या बॉडीचं ऑपोजिशन कमी, ऑपोजिशन कमी असणार आहे. आणि ते जर म्हटलं आपण समजा ह्या बॉडीचा इनर्शिया जास्त म्हणजे काय असेल की त्या बॉडीचं रोटेशनल मोशन मधल्या चेंजला ऑपोजिशन जास्त असणार आहे. लक्षात ठेवलं. आता दोन्ही केसमध्ये जर ठीक आहे समजा आपण बोललो रोटेशनल मोशन, आपण जर म्हटलं समजा रोटेशनल मोशन आणि इकडे म्हटलं आपण लिनियर मोशन, ह्या दोघांची जर आपण कंपॅरिझन केली इकडे म्हटलं आपण बॉडीची लिनियर मोशन, तर लिनियर मोशन मध्ये आपण सध्याच पाहिलं, लिनियर मोशन मध्ये जे बॉडीचं मास असते तर ते रोल प्ले करते इनर्शियाचं, आणि इनर्शिया म्हणजेच काय, टू अपोज द चेंज इन द स्टेट ऑफ रेस्ट or state of uniform motion. हे झालं लिनियर मोशनच्या बाबतीत. आणि जर बोललो आपण रोटेशनल मोशनच्या बाबतीत, इफ यू टॉक अबाउट द रोटेशनल मोशन, तर रोटेशनल मोशन मध्ये
मोमेंट ऑफ इनर्शिया असते, मोमेंट ऑफ इनर्शिया असते, मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण आय म्हटलंय, तर हा प्ले करतो इनर्शियाचा रोल, हा प्ले करतो इनर्शियाचा रोल. लक्षात ठेवा, रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी प्ले करते इनर्शियाचा रोल. इनर्शियाचा रोल म्हणजे काय, सेम रोल. कुठला, की टू अपोज द चेंज, टू अपोज द चेंज इन द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, स्टेट ऑफ युनिफॉर्म रोटेशनल मोशन. म्हणजे आता हे पण आपण यावर असं माहित पडतं आपल्याला की लिनियर मोशन मध्ये मास जो रोल प्ले करतो, हा रोल प्ले करतो, तर रोटेशनल मोशन मध्ये तोच रोल, रोटेशनल मोशन मध्ये तोच रोल कोण प्ले करते, रोटेशनल मोशन मध्ये तोच रोल कोण प्ले करते, मोमेंट ऑफ इनर्शिया प्ले करणार आहे. हे लक्षात ठेवा, हे थोडंसं ज्याला आपण मला लक्षात ठेवायचं, समजून घ्यायचं आहे. काय म्हटलं, लिनियर मोशन मध्ये मास जो रोल प्ले करते, हा रोल प्ले करते, तोच रोल, सेम रोल रोटेशनल मोशन मध्ये कोण प्ले करते, मोमेंट ऑफ इनर्शिया प्ले करणार आहे. आणि तेच आपल्याला पाहायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओव्हरऑल पूर्ण लेसन मध्ये आपल्याला हा जो कन्सेप्ट आहे समजा मोमेंट ऑफ इनर्शिया, ओव्हरऑल पूर्ण लेसन आपल्याला याची गरज पडणार आहे. ओके, सो आता आपण स्टार्ट करू प्रॉपरली मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण एम आय सुद्धा म्हणू, आपण त्याला एम आय सुद्धा म्हणू, आणि किंवा त्याला आपण सिम्पली आपण सिम्बॉल जो असतो तो दाखवतो आपण कशाने, कॅपिटल आय. ओके, आणि आपण सदस्याला काय म्हटलं, आपण त्याला मगाशी आपण म्हटलंय की इथं आपण म्हटलंय मगाशी की द मोमेंट ऑफ इनर्शिया, द मोमेंट ऑफ इनर्शिया हा प्ले करते, मोमेंट ऑफ इनर्शिया plays the same role in rotational motion as the mass plays in linear motion. ओके, आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया समजा, तर ही बॉडीची प्रॉपर्टी आहे, इट इज द प्रॉपर्टी. मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय आहे, बॉडीची प्रॉपर्टी आहे, इट इज द प्रॉपर्टी ऑफ बॉडी. ती बॉडीची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ रिजिड बॉडी म्हणून आपण, प्रॉपर्टी ऑफ रिजिड बॉडी. आणि कशा प्रकारची प्रॉपर्टी आहे, की ज्यामुळे ड्यू टू विच इट अपोजेस, ती बॉडी काय करते, अपोज करते, इट अपोजेस द चेंज इन इट्स स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता पर्टिक्युलरली जे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे त्याची जर मला आपण डिफाईन करण्याचा प्रयत्न केला, आपण त्याला जर आपण डिफाईन करण्याचा प्रयत्न केला, आपण तर डिफाईन करू आपण. रोटेशनल मोशन मध्ये जो इनर्शिया असतो, लक्षात ठेवा, रोटेशनल मोशन मध्ये काय असते, इनर्शिया असते, किंवा समजा रोटेशनल मोशन कंटिन्यू करत राहणे, बरोबर आहे, याला आपण रोटेशनल इनर्शिया. सो रोटेशनल मोशन मध्ये जो इनर्शिया असते, तो इनर्शिया किती आहे, कमी आहे की जास्त आहे, रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया कमी आहे की जास्त आहे, हे मेजर करण्यासाठी जी क्वांटिटी यूज करतो आपण, तर त्या क्वांटिटीला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. अगेन काय म्हणतो आपण, की रोटेशनल मोशन मध्ये जो इनर्शिया आहे तो कमी आहे की जास्त आहे हे मेजर करण्यासाठी जी फिजिकल क्वांटिटी आपण यूज करणार आहे, तर ती क्वांटिटी म्हणजे काय असते, मोमेंट ऑफ इनर्शिया. द फिजिकल क्वांटिटी आणि which is used आणि कशासाठी सुरू आपण, which is used to measure the inertia
ऑफ रोटेशनल मोशन, inertia of rotational motion. That physical quantity is called as moment of inertia. Moment of inertia त्याला म्हणतो आपण. दाखवतो कशाने आपण तो कॅपिटल आय ने. ओके, हे झालं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया समजा आपल्याला हे माहित पडलं की समजा ऍक्च्युली ते फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याचा आपण यूज करतो आपण की रोटेशन मोशन मेजर करण्यासाठी. ओके, मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी आहे, मग त्याचा फॉर्म्युला पण असणार आहे. त्याचा फॉर्म्युला पण बघू आपण. पाहता आता समजा कन्सिडर करा, आता इथं बॉडी ऍक्च्युअली मध्ये काय, बॉडी काय होत असेल, रोटेट होत असेल, बॉडी होत असेल रोटेट, कारण बॉडी काय असेल, बॉडी असेल रोटेशन मोशन मध्ये, मग बॉडी होत असेल रोटेट. मग समजा आपण असं म्हटलं एखादी रिजिड बॉडी आहे, कुठल्याही शेपची बॉडी आहे सध्याची, एखादी रिजिड बॉडी आहे, ती रिजिड बॉडी समजा या एक्सिसच्या अबाउट मध्ये रोटेट होत आहे. समजा हा झेड एक्सिस आहे आणि या झेड एक्सिसच्या अबाउट मध्ये बॉडी काय होत आहे, रोटेट होत आहे. ऑब्वियसली रिजिड बॉडी इट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स. समजा बॉडीमध्ये काय समजा नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहे. ओके, हा फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल आणि समजा हा थर्ड पार्टिकल. ओके, सॉन ऑफ द एन पार्टिकल, असे एन पार्टिकल असणार आहे. जी रिजिड बॉडी आहे, रोटेट होत आहे या एक्सिसच्या अबाउट मध्ये, रोटेट होत आहे या झेड एक्सिसच्या अबाउट मध्ये. नंबर ऑफ पार्टिकल आहे, त्यापैकी पहिला पार्टिकल त्याला म्हणून आपण त्या पहिल्या पार्टिकलचं मास m1 आहे. आता काय करायचं आहे, त्या पार्टिकलचं एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आहे. मास m1 चं एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि ह्याला कन्सिडर करू आपण r1. याला आपण दाखवू कशाने, r1 ने. सेकंड पार्टिकल आहे, त्याचं मास म्हणून आपण m2. सेकंड पार्टिकल मास त्याचं किती, m2 आहे. आणि मग त्या सेकंड पार्टिकलचं एक्सिस पासूनचं परत परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याला म्हणून आपण r2. सिमिलरली समजा तिसरा पार्टिकल असेल, तिसऱ्या पण पार्टिकलचं काय म्हणून आपण, तिसऱ्या पण पार्टिकलचं ज्याला मास ते समजा m3 असेल आणि त्याचं एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय समजलं असेल, ते असेल r3 असणार आहे. आणि जर समजा n नंबरचा पार्टिकल असेल तर मास काय असेल, मास असेल mn आणि त्याचं डिस्टन्स काय असेल, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते काय असेल, rn असणार आहे, rn. ओके, आता बघा, आता आपल्याला गोष्ट माहित आहे की जर समजा आपण हे पूर्ण रिजिड बॉडी जर रोटेट होत असेल, पूर्ण रिजिड बॉडी या एक्सिसच्या अबाउट मध्ये रोटेट होत आहे, तर सगळे जे पार्टिकल आहे, पार्टिकल मूव्हतात सर्कलमध्ये. मग त्यापैकी समजा आपण बोलू आपण पहिला पार्टिकल. पहिल्या पार्टिकलचं मास आणि इंटू काय घ्यायचं आहे, त्या पार्टिकलचं त्या एक्सिस पासूनचे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. पहिल्या पार्टिकलचं मास m1 इंटू काय करायचं आहे, त्या पार्टिकलचं एक्सिस पासूनचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे r1 त्याचा स्क्वेअर. आणि या दोघांचा m1 आणि r1 स्क्वेअर या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. हा झाला पहिला प्रोडक्ट, हा झाला काय पहिला प्रोडक्ट. चला आता दुसरा पार्टिकल आहे, दुसऱ्या पार्टिकलचं मास आणि त्याचं एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, हा प्रोडक्ट. किंवा मग तिसऱ्या पार्टिकलचं मास किती आहे, m3 इंटू त्याचं जे डिस्टन्स असणार आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर, r3 स्क्वेअर. ओके, आणि जर समजा म्हणून असं आपण n नंबरचा पार्टिकलचा मास किती आहे, mn आणि इंटू त्याचं डिस्टन्स किती आहे, rn त्याचा स्क्वेअर. आता असे खूप सारे प्रोडक्ट बनवतो. पहिल्या पार्टिकलसाठी हा प्रोडक्ट बनत आहे, दुसऱ्या पार्टिकलसाठी हा प्रोडक्ट बनत आहे, तिसऱ्या पार्टिकलसाठी हा प्रोडक्ट, आणि सो ऑन समजा n नंबरच्या पार्टिकलसाठी हा प्रोडक्ट बनवणार आहे. अशी जेवढेही प्रोडक्ट बनत आहे त्या सगळ्या प्रोडक्टची सम आणि त्या सगळ्या प्रोडक्टची जेव्हा तुम्ही सम करसाल, सम करसाल, बरोबर आहे, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर सॉन प्लस mn rn स्क्वेअर, अशा सगळ्या प्रोडक्टची सम. तर याला म्हणून आपण, या सगळ्या प्रोडक्टची सम म्हणून आपण त्याला म्हणून आपण समेशन आय म्हणू शकतो. आपण समेशन आय इक्वल टू 1 याला कसं म्हणू शकतो आपण, सम आहे. ऍक्च्युली हे काय सम आहे, बरोबर आहे. हा एक प्रोडक्ट, दुसरा प्रोडक्ट, तिसरा प्रोडक्ट अशी यांची सम आहे. मग त्याला काय लिहू आपण समेशन आय इक्वल टू 1. आणि कुठपर्यंत सम आहे, सम कुठपर्यंत आहे, n पर्यंत आहे. आणि कशाची सम आहे, सम कशाची आहे, प्रोडक्टची. मास आणि डिस्टन्स जे आहे त्याचा स्क्वेअर, तर ह्या प्रोडक्टची सम आहे. अशा सगळ्या प्रोडक्टची काय सम आहे. मग त्याला मी काय लिहू शकतो, mi ri स्क्वेअर. अशा सगळ्या प्रोडक्टची सम, तर ह्याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. जर आपण फॉर्म्युला काढण्याचा प्रयत्न केला आपण, जर एखादी रिजिड बॉडी आहे, नंबर ऑफ पार्टिकल आहे आणि जर समजा रिजिड बॉडी होत असेल रोटेट, मग त्या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय असेल, त्याचा फॉर्म्युला हा असणार आहे की प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्या
पार्टिकलचं ऍक्सिस पासूनच्या डिस्टन्सचं स्क्वेअर अशा सगळ्या प्रोडक्टची सम म्हणजे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हा त्याचा फॉर्म्युला बनेल. हा त्याचा बनेल फॉर्म्युला फॉर सिस्टम ऑफ पार्टिकलसाठी मदत चालते. ओके, मग आता याला मी डिफाईन करू शकतो. आता हे तर समजा मोमेंट ऑफ इनर्शियाची ही एक डेफिनेशन झालेलीच आहे. त्याचप्रमाणे आपण हा जो समजा फॉर्म्युला बनवला त्या फॉर्म्युला त्याची आणखी एक डेफिनेशन बनणार आहे. त्याची आणखी एक डेफिनेशन बनणार आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी इज द सम of all the products of mass of each particle to its product कोण बनायचा mass of each particle to its square of the distance from the axis of rotation. Okay, summation of all that product is also called as the moment of inertia. Okay, you open the definition. Second definition बनना है. सेकंड डेफिनेशन कशी बनत आहे? द मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा? ऑफ अ रिजिड बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. आणि कुठल्या एक्सिसच्या अबाउट मध्ये? अबाउट एनी एक्सिस. अबाउट एनी एक्सिस is defined as the algebraic sum. The algebraic sum आहे आणि कशी सम आहे? तर सगळ्या प्रोडक्टची सम. The algebraic sum of products of mass of each particles to its perpendicular distance from the axis of rotation. And that sum is called as moment of inertia. किंवा मग इसको द्यायची गरज नाहीये कारण आपण आधीच म्हटलं आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एनी एक्सिस इज डिफाइंड एज द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट्स ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल टू इट्स परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. दैट इज I इक्वल टू, जर मोठा फॉर्म्युला आता काय फॉर्म्युला? दैट इज I इक्वल टू समेशन I इक्वल टू 1 ओव्हर n mi स्क्वेअर. ओके, ही वाली डेफिनेशन हा बनतो फॉर्म्युला. आता मोमेंट ऑफ इनर्शिया जर म्हटलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया, आता इथे पूर्ण आपण सिस्टीम घेतलेली आहे. त्या सिस्टीमशी रिलेटेड आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलेला आहे. ओके, पण जर समजा आपण पर्टिक्युलर जर एकाच जर पार्टिकलसाठी म्हटलं आपण किंवा म्हणजे मग जर समजा आपण म्हटलं की कंटिन्युअस रिजिड बॉडी असतात मग त्यासाठी, तर असे डिफरंट केसेसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सुद्धा कसा डिफरंट होऊ शकतो. कसा हा फॉर्म्युला कोणासाठी आहे? हा फॉर्म्युला पूर्ण सिस्टीमसाठी आहे की n नंबरच्या पार्टिकलची सिस्टीम आहे आणि तशा त्या सिस्टीमसाठी समजा हा फॉर्म्युला बनणार आहे. बाकी ठीक आहे, ज्याला आपण समजा दुसऱ्या केसमध्ये फॉर्म्युला वेगळा बनणार आहे. सिंगल पार्टिकलसाठी किंवा कंटिन्युअस रिजिड बॉडीसाठी फॉर्म्युला कसा वेगळा बनणार आहे. तर आपल्याला तेच पाहायचं आहे. डिफरंट बॉडीसाठी डिफरंट एम आय पाहायचं आहे. बघू आपण. तर ह्या डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. या डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. तर आता पाहू आपण फॉर सिंगल पार्टिकल. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण सिंगल जी केस आहे त्यामध्ये आपण पाहू एक सिंगल पार्टिकल असणार आहे. म्हणजे सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं असणार आहे? हे सिंपल आहे, सिंपल केस आहे. म्हणजे बा समजा एक मास आहे, बरोबर, एकच पार्टिकल आहे, मास आहे, त्याचा मास किती m असणार आहे, त्या पार्टिकलचा मास m असणार आहे आणि हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल समजा या एक्सिसच्या अबाउट मध्ये होता है रोटेट. मास होता है रोटेट या एक्सिसच्या अबाउट मध्ये. ओके, इट इज रोटेटिंग अबाउट दिस एक्सिस. एक सिंपल केस कशी आहे? समजा हा एक्सिस ऑफ रोटेशन आहे, एक्सिस आहे आणि समजा ही बॉडी एक मास आहे आणि हे मास काय? समजा हे मास या एक्सिसच्या अबाउट मध्ये रोटेट होत आहे. ओके, एक मास आहे एक्सिसच्या अबाउट मध्ये रोटेट होत असेल तर तेव्हा या मासचा असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. मासचा असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तो कसा असेल पाहतो. सो मास m आहे आणि या मासचं या एक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स हे समजा r आहे. हे आहे r
मग तेव्हा त्या सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय बनणार आहे? फॉर अ सिंगल पार्टिकल, एक सिंपल केस है. फॉर अ सिंगल पार्टिकल द मोमेंट ऑफ इनर्शिया, तो आपण दाखवू कशाने? आर. आणि कुठे पाहिजे फॉर्म्युला कसं असणार आहे? तर फॉर्म्युला असणार आहे तर त्या सिंगल पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलचं एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, म्हणजे त्याला आपण एम आर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय म्हणला? एम आर स्क्वेअर. सिम्पली त्याला आपण सिंपल काय लिहू आपण? एम आर स्क्वेअर. क्लिअर? ज्यामध्ये एम काय आहे? एम इज द मास ऑफ दॅट पार्टिकल, सिंगल पार्टिकल. मास ऑफ सिंगल पार्टिकल किंवा नुसतं पार्टिकल, मास ऑफ पार्टिकल. आणि जे आर आहे, आर म्हणजे काय? आर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ऑफ मास किंवा ऑफ पार्टिकल फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. आणि या दोघांचं स्क्वेअर एम आर स्क्वेअर, त्याला आपण हा सिंगल पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला बनलाय. ओके, आता बाबा आता मोमेंट ऑफ इनर्शिया हा जर फॉर्म्युला असेल तर यावरून त्याचं युनिट बनणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट बनणार आहे. युनिट कसं बनणार माझा? ओके, मास कशामध्ये असते? मेजर करतो आपण किलोग्राम मध्ये. आणि आर म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कशामध्ये? मीटर मध्ये. आणि आर चा स्क्वेअर म्हणजे मीटरचा स्क्वेअर, म्हणजे किलोग्राम मीटर स्क्वेअर. बरोबर. म्हणजे मग आता मोमेंट ऑफ इनर्शियाचं जर आपण युनिट काढायचा प्रयत्न केला तर काय युनिट बनणार आहे? किलोग्राम मीटर स्क्वेअर. सो इट्स एसआय युनिट, एसआय युनिट काय त्याचं? किलोग्राम मीटर स्क्वेअर, किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. आणि त्याचं जर म्हटलं आपण सीजीएस, तर सीजीएस युनिट जे बनणार आहे ते बनणार आहे किलोग्राम ठिकाणी सीजीएस काय असेल? ते ग्राम असेल. आणि मीटर ठिकाणी ते काय असेल? सेंटीमीटर असेल, सेंटीमीटर स्क्वेअर. सो ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर हे बनणार त्याचं सीजीएस युनिट बनणार आहे. आणि याचं जर म्हटलं आपण डायमेन्शन, काय म्हटलं आपण? जर डायमेन्शन जर म्हटलं तर डायमेन्शन मध्ये कसं असते? एक तर किलोग्राम आहे. डायमेन्शन काढण्यासाठी आपण काय करतो? आपण लेंथ घेतो, मास घेतो, टाइम घेतो. ओके, आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर किलोग्राम म्हणजे मास आहे, किलोग्रामचा पॉवर 1 आहे. किलोग्रामचा पॉवर 1 म्हणजे मासचा पॉवर 1. आणि दुसरं जर म्हटलं आपण मीटर म्हणजे लेंथ असते आणि मीटरचा पॉवर 2 आहे, म्हणून मग लेंथचा पॉवर 2. बाकी आता यामध्ये सेकंद नाहीये. सेकंद जर असतं आपण टाइमला पॉवर दिलं असतं. टाइम नाही म्हणून T0. हे म्हणजे याचं डायमेन्शन L2 M1 T0 याचा डायमेन्शन. ओके, हे जर समजा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला कसा झाला? फॉर सिंगल पार्टिकल द मोमेंट ऑफ इनर्शिया is given by I equal to mr square. ओके, हा तर सिंगल पार्टिकलच्या बाबतीत. आणि आता आपण बघू समजा फॉर सिस्टम पार्टिकल, जे आपण मगाशी आपण थोडंसं आपण डिस्कस केलेलं आहे. फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल डायमेन्शन लक्षात ठेवा जाईल. ओके, समजा आपण हा म्हटलं, आपण समजा पहिल्या केस 1 होती आपली फॉर सिंगल पार्टिकल, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सिंगल पार्टिकल. ही फर्स्ट केस होती. आणि आता काय करायचं आपल्याला? सेकंड केस आहे. सेकंड केस मध्ये काय बनणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल. मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायचा आहे आणि कोणाचा पाहायचा आहे? सिस्टम ऑफ पार्टिकलचा पाहायचा आहे. ओके, ऑब्वियसली मला इथे काय समजा एक रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडी नंबर ऑफ पार्टिकल बनलेली आहे, n नंबरच्या पार्टिकल बनलेली आहे. आणि मग ठीक, मग तेव्हा त्यामध्ये काय असेल? M1 पार्टिकल असेल, पहिल्या पार्टिकलचा मास M1 असणार आहे, डिस्टन्स R1 असणार आहे. दुसरा पार्टिकल M2 असेल, मास त्याचं डिस्टन्स R2 असणार आहे. तिसरा समजा मास M3 असेल, डिस्टन्स R3 असणार आहे. आणि n नंबरचा पार्टिकल मास M1, डिस्टन्स Rn असणार आहे. ओके, आणि मग तेव्हा जर म्हटलं आपण ह्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ओव्हरऑल पूर्ण बॉडीचा म्हणजे पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि तो कसा निघणार आहे? तर तो त्याचा फॉर्म्युला कसा निघणार आहे? त्या फॉर्म्युला हा आपण पाहिला मगाशी की पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे? पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस तिसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि प्लस समजा n नंबरच्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि सगळ्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजे ओव्हरऑल पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. क्लियर? सो द moment of inertia of a system of particle
सिस्टम ऑफ पार्टिकल्स इज गिवन बाय I इक्वल टू हे सम किंवा मग I इक्वल टू काय म्हणू आपण त्याला काय देऊ आपण समेशन I इक्वल टू 1 ओव्हर n mi r² हा बनतो फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आणि कुठल्या केसमध्ये फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल साठी झाले. 2 केस झाले. लक्षात ठेवायचं आहे सिंगल पार्टिकल जर असेल तर सिंगल पार्टिकल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला सिंपल फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला येतो mr² ओनली. आणि जर म्हटलं आपण फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल त्यासाठी फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला हा बनेल. क्लिअर. आता एक आणखी एक राहिला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला पाहायचं आहे. तो पाहायचा आहे फॉर कंटिन्युअस रिजिड बॉडी. फॉर कंटिन्युअस रिजिड बॉडी तो पाहायचा आपल्याला. थर्ड केस म्हणून आपण यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी फॉर कंटिन्युअस मोमेंट ऑफ इनर्शिया. थर्ड केस आहे. थर्ड केस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ कंटिन्युअस रिजिड बॉडी. कंटिन्युअस रिजिड बॉडी. ओके पहा आता कंटिन्युअस रिजिड बॉडी बॉडी कशी आहे कंटिन्युअस रिजिड बॉडी आहे. मग आता बघा याचं आपण एक्झाम्पल याचं एक्झाम्पल आहे सिंपल एक्झाम्पल आहे आयरन बार. समजा एखादा आयरन बार असेल आयरन रॉड असेल एखादा आयरन रॉड असेल जस्ट सेकंड एक्झाम्पल हा आयरन रॉड आहे आयरन बार असेल. ओके. आणि आयरन बार जर आपण जो पाहिलेला आपण जो जनरल आपण पाहत असतो आयरन बार लोखंडाचा जो बार असणार आहे तर तो जो रॉड असेल त्याला म्हणू शकतो मी कंटिन्युअस रिजिड बॉडी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कंटिन्युअस रिजिड बॉडी. कसं समजा हा आयरन बार आहे आणि पूर्ण रिजिड असणार आहे हार्ड असणार आहे. हा कसं असं समजा सॉलिड असणार आहे सॉलिड आयरन बार आहे. ओके. आणि बघा आता समजा कन्सिडर याची लेंथ याची पूर्ण लेंथ आहे सपोज कन्सिडर करा 10 सेंटीमीटर. याची पूर्ण लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर. आणि समजा याचं पूर्ण मास टोटल मास समजा कन्सिडर करा 100 ग्राम आहे. मास किती आहे 100 ग्राम. लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर. ओके. पूर्ण 10 सेंटीमीटर मध्ये किती आहे समजा 100 ग्राम आहे. मग जर मी जर म्हटलं समजा आयरन रॉड याची जर म्हटलं समजा कन्सिडर करा 10 सेंटीमीटर पैकी समजा रॉड समजा कन्सिडर करा 1 सेंटीमीटर. ओके. रॉड किती म्हटलं आपण हा 1 सेंटीमीटर. आता पूर्ण 10 सेंटीमीटरच्या रॉड मध्ये रॉडचा मास किती आहे 100 ग्राम. तर त्यापैकी जर मी जर म्हटलं समजा 1 सेंटीमीटरचा जर रॉड म्हटला आपण तर त्याचा मास किती असणार आहे 10 ग्राम. हा जो आयरन बारचा सिस्टम आयरन बारचा जर ह्या 10 सेंटीमीटर पैकी 1 सेंटीमीटर घेतला तर त्याचा मास किती आहे 10 ग्राम. ओके. इकडचं घेतलं जर तुम्ही समजा 1 सेंटीमीटर तुम्ही समजा इकडच्या साईडने जर घेतलं रॉडच्या ह्या एंड पासून ह्या एंडचा सुद्धा तुम्ही जर घेतला 1 सेंटीमीटरचा रॉड घेतला त्याचा मास सुद्धा किती असणार आहे 10 ग्राम. बरोबर. इकडल्या एंडचा 1 सेंटीमीटर रॉड घेतला त्याचा पण मास किती 10 ग्राम. किंवा दुसऱ्या एंडचा 1 सेंटीमीटर रॉड घेतला त्याचा पण मास किती 10 ग्राम. किंवा तुम्ही ह्या रॉडचा कुठलाही 1 सेंटीमीटर घेतला तर त्याचा मास किती असणार आहे त्याचा मास असणार आहे 10 ग्राम. बरोबर. याचा म्हणून आपण त्याची युनिट लेंथ बघा. युनिट लेंथ मध्ये मास कसं युनिट आहे. युनिट लेंथ मध्ये कसं मास सारखंच असणार आहे. बरोबर आहे. सारख्या लेंथ मध्ये मास सारखं असणार आहे. मग तेव्हा ह्यासारख्या बॉडीला म्हणतो आपण कंटिन्युअस रिजिड बॉडी. कंटिन्युअस रिजिड बॉडी. मग आता ठीक आहे हीच नाही समजा आता दुसरं पण एक्झाम्पल म्हणू शकतो आपण समजा ज्याला आपण समजा कन्सिडर करा सॉलिड स्फिअर आहे. सॉलिड स्फिअर असेल समजा एखादा आयरनचा सॉलिड स्फिअर आहे हार्ड स्फिअर आहे. आणि ऑब्विसली मग आता तो सॉलिड स्फिअर असेल मग याला सुद्धा म्हणू शकतो आपण कंटिन्युअस रिजिड बॉडी. याचं पण कसं असेल याचा पण पर्टिक्युलर काहीतरी एरियामध्ये जेवढं मास असणार समजा तर तेवढ्याच दुसऱ्या एरियामध्ये सुद्धा मास सारखंच असणार आहे. जेवढा एरिया समजा ह्या इकडच्या ह्या साईडचा जेवढा एरिया असेल तेवढ्या एरियामध्ये मास आणि किंवा समजा मग दुसऱ्या साईडला जो एरिया असेल तेवढाच एरिया त्याचा मास सारखंच असणार आहे. तेव्हा मग ही पण बॉडी बनणार आहे कंटिन्युअस रिजिड बॉडी. मग ह्या केसमध्ये कंटिन्युअस रिजिड बॉडीच्या केसमध्ये मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपण त्याचा फॉर्म्युला कसा करतो आपण तर ते आपल्याला पाहायचं आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस रिजिड बॉडी. आता एकदा मी पर्टिक्युलर समजा शेप घेतला होता प्रॉपर समजा शेप घेतला होता त्याला मी कंटिन्युअस रिजिड बॉडी म्हटलेलं आहे. पण आता पॉसिबल असं आहे समजा किंवा कुठल्याही शेपची बॉडी होऊ शकते समजा कुठल्याही शेपची बॉडी होऊ शकते की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन कसं सारखं होऊ शकते. कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन त्याला म्हटलं आपण तसं होऊ शकते कुठलीही बॉडी. समजा आपण एक रिजिड बॉडी घेतलेली आहे आणि ही रिजिड बॉडी कशी आहे कंटिन्युअस रिजिड बॉडी आहे. आणि ठीक आहे त्याच्यामध्ये समजा जे पार्टिकल समजा आहेत समजा नंबर काहीतरी पार्टिकल असेल काहीतरी. ओके. किंवा मग कंटिन्युअस रिजिड बॉडी घेतली आपण कंटिन्युअस रिजिड बॉडी आहे. काय करायचं यामध्ये कंटिन्युअस रिजिड बॉडीमध्ये पूर्ण जी बॉडी असेल पूर्ण जी रिजिड बॉडी आहे कंटिन्युअस रिजिड बॉडी तर त्याला काय करायचं आहे
त्याला डिव्हाइड करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे स्मॉल पार्ट्स मध्ये. सो त्याला काय करायचं आहे, द होल बॉडी इज डिव्हाइडेड, त्याला पूर्ण बॉडीला डिव्हाइड करायचं आहे, डिव्हाइड इनटू इन्फायनाइटली स्मॉल पार्टिकल्स, स्मॉल एलिमेंट्स. त्याला म्हणून आपण इन्फायनाइटेसिमल एलिमेंट्स. इन्फायनाइटेसिमल एलिमेंट्स मध्ये आपण त्याला काय केलं, डिव्हाइड केलं इंटू इन्फायनाइटेसिमल एलिमेंट्स. आणि समजा आपण काय केलं, आपण ह्या सगळं पूर्ण बॉडीला काय केलं, आपण इन्फायनाइट स्मॉल पार्टिकल मध्ये काय केलं, आपण डिव्हाइड केलं. आणि जे सगळं स्मॉल पार्टिकल म्हटलेलं आहे, स्मॉल एलिमेंट घेतलेला आहे, स्मॉल मास एलिमेंट, तर त्याचं मास म्हणून आपण डीएम. तर प्रत्येक पार्टिकल समजा आपण सारखा एलिमेंट घेतला, आपण म्हणजे आपण पूर्ण बॉडीला काय केलं, आपण सारख्या एलिमेंटच्या पार्टिकल मध्ये डिवाइड केलं. पूर्ण बॉडीला काय केलं, आपण सारख्या एलिमेंटच्या पार्टिकल मध्ये डिवाइड केलं, सारख्या पार्टिकल मध्ये डिवाइड केलं. आणि प्रत्येकाचा मास किती घेतला आपण, समजा डीएम. each of mass dm. ओके. आणि नंतर मग आता जर समजा आता ही बॉडी समजा कुठल्या तरी एक्सीच्या अवॉर्ड मध्ये रोटेट होत असेल, आता ही बॉडी समजा कुठल्या तरी एक्सीच्या अवॉर्ड मध्ये रोटेट जर होत असेल, मग तेव्हा त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे ते काढायचं आहे. आपण त्यासाठी कसं करू, आपण समजा आपण प्रत्येक पार्टिकल जो घेतलेला आहे, स्मॉल मास एलिमेंट घेतलेला आहे, तर त्याचं मास किती म्हटलेलं आहे, आपण डे म्हटलेलं आहे. आणि याचं डिस्टन्स, याचं एक्स पासूनचं डिस्टन्स हे आपण घेतलं समजा आर, हे डिस्टन्स समजा आर, पाय डिस्टन्स. मग तेव्हा या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं फॉर्म्युला कसं म्हणणार आपण, द मोमेंट ऑफ इनर्शिया for continuous rigid body is given by. तर त्यामध्ये बघा ह्या केसमध्ये फॉर्म्युला कसं जो बनणार आहे, तो बनणार आहे I इक्वल टू, इथं इंटिग्रेशन घेणार आहे, तुम्हाला काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. इथं पहिले काय झालंय, जर समजा नंबर ऑफ पार्टिकल्स होते, जे की समजा बॉडी कुठल्याही शेपची असं समजा त्याच्यामध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन कमी जास्त समजा असं चालतंय समजा, तर त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला असा होता, तिथं समेशन होतं, तिथं ते काय होतं, समेशन होतं. पण कंटिन्युअस रिजिड बॉडीच्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युलामध्ये तिथं समेशन काय झालं, रिप्लेस झालं. समेशन रिप्लेस कशाने झालं, हे इंटिग्रल झालं. ओके. सो इन दिस केस the summation is replaced. Summation is replaced by an integral. बरोबर आहे ना, कारण आपण काय म्हणू, समजा एक मास एलिमेंट आहे, त्याचा मास किती म्हटलं आपण डीएम आहे, आणि त्याचं डिस्टन्स किती आहे आर आहे. आणि मग आता याचं जर म्हटलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, एक मास एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं आपण, तो कसा बनेल, तो बनेल आर स्क्वेअर डीएम बनेल. आणि सगळ्या पार्टिकलचा मास सारखंच आहे, सगळ्या पार्टिकलचा मास सारखं समजा असणार आहे. आणि जर म्हटलं आपण कंटिन्युअस जर समजा आपण रिजिड बॉडी म्हटलं आपण, त्या केसमध्ये समजा आपण मग डिस्टन्स आपण ते एकच कन्सिडर करतो आपण. आणि मग आता एका मास एलिमेंटचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा असेल, तर अशा सगळ्या मास एलिमेंटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम, म्हणजे त्याला आपण घेऊ शकतो आपण कशाने, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम ने. बरोबर आहे. एका मास एलिमेंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवायचं आहे आर स्क्वेअर डीएम. आणि पूर्ण मग कंटिन्युअस रिजिड बॉडीचा जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं म्हटलं आपण, तर इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम हा बनेल फॉर्म्युला. सो दीज आर द सम फॉर्म्युलाज फॉर डिफरंट केसेस. फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल साठी पाहिला आपण, आणि किंवा समजा कंटिन्युअस रिजिड बॉडी सुद्धा पाहिला आपण हे. आणि त्याआधी आपण काय पाहिलं होतं, सिंगल पार्टिकल साठी सुद्धा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या फॅक्टर डिपेंड असते ते पण पाहायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असते ते पाहायचं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इट डिपेंड्स तो कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असते, तो कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असते पाहायचं आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन पहिला फॅक्टर बॉडीचं मास ऑफ अ बॉडी.
तर लक्षात ठेवायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावर डिपेंड असेल, बॉडीच्या मासवर डिपेंड असणार आहे, बॉडीच्या मासवर डिपेंड असणार आहे. ओके. आणि सेकंडली डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन, अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन. पहा काय म्हटलं की जर आपण असं म्हटलं आपण की समजा हे एक रिजिड बॉडी आहे, रिजिड बॉडी समजा ह्या रिजिड बॉडीमध्ये समजा काहीतरी पार्टिकल समजा काही साईड एक्सिसच्या ह्या साईडला काय पार्टिकल आहेत, एक्सिसच्या ह्या साईडला काहीतरी पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे. मग आता जर इथं जर तसं जर पाहिलं आपण तर आपल्याला काय दिसत की समजा एक्सिसच्या ह्या पण साईडनी मास जेवढं काही असेल आणि एक्सिसच्या ह्या पण साईडनी मास, तर दोन्ही साईडचं मास समजा इथं काय सारखं वाटत आहे. मग इथं आपण असं म्हणू शकतो की समजा की एक्सिसच्या अबाउट मध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन सारखं आहे असं म्हणू शकतो आपण. पण जर समजा आपण त्याच ठिकाणी जर आपण हा जर एक्सिस घेतला असता, तर त्या ठिकाणी जर आपण हा जर एक्सिस घेतला असता, हा समजा सेकंड एक्सिस आहे, झेड डॅश जर एक्सिस असता, तर या एक्सिसच्या अबाउट जर बॉडी जर रोटेट होत असेल तर मग तेव्हा काय झालं असतं, तेव्हा मग पहा तेव्हा तुम्हाला काय दिसलं असतं की या एक्सिस साठी बॉडीचं बघा एक्सिसच्या ह्या साईडने मास जास्त आहे आणि एक्सिसच्या ह्या साईडने मास कसं कमी आहे. मग याला काय म्हणू शकतो आपण, मासचं डिस्ट्रीब्युशन कमी जास्त आहे, बरोबर आहे. त्यावर पण डिपेंड असते मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यावर सुद्धा डिपेंड असते मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवा, मास जेवढं जास्त असेल समजा लांब असेल, बरोबर आहे, जास्त मास आहे आणि ते समजा एक्सिस पासून जास्त लांब आहे, तर तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवायचं ह्या केसमध्ये. म्हणून आपण म्हणू की मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या बॉडीचा डिपेंड करून असणार आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन. आणि मग याला आपण इनडायरेक्टली आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मासला मी याला आणखी काय म्हणू शकतो, शेप और साइज, बरोबर आहे. मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे म्हणजे शेप किंवा साईज कशी आहे, तर त्यावर डिपेंड असते मोमेंट ऑफ इनर्शिया. झाले दोन फॅक्टर. तिसरा भाग, हा जो एक्सिस आहे, एक्सिस कुठं आहे, एक्सिस आपण पाहिलं, एक्सिस जर म्हटलं आपण सेंटरला, तर सेंटरला काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. जर एक्सिस कसं असेल समजा सेंटरला असेल, तेव्हा त्या बॉडीचा त्या सेंटरच्या एक्सिस मधला मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी असणार आहे, बरोबर आहे. त्याला मग कन्सिडर करा आय म्हणू आपण. आणि जर समजा हा दुसरा एक्सिस आहे, सेकंड जर एक्सिस आहे, तर सेकंड एक्सिस साठी म्हणजे ह्या एक्सिसच्या अबाउट मध्ये जर बॉडी जर फिरली, तर त्या या एक्सिसच्या अबाउट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया I2 हा डिफरंट असणार आहे. म्हणजे एक्सिसची पोझिशन कशी आहे, बरोबर सेंटरला आहे की सेंटर पासून लांब आहे, त्यावर पण डिपेंड असते मोमेंट ऑफ इनर्शिया कमी जास्त. सो पोझिशन त्याला म्हणून आपण पोझिशन ऑफ मोमेंट ऑफ पोझिशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन, पोझिशन और ओरिएंटेशन सुद्धा, पोझिशन और ओरिएंटेशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन, एक्सिस ऑफ रोटेशन यावर सुद्धा डिपेंड असते. पोझिशन और ओरिएंटेशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन यावर सुद्धा डिपेंड असते मोमेंट ऑफ इनर्शिया. ओरिएंटेशन म्हणजे काय पहा की तो समजा एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे, तर त्या वेगवेगळ्या ओरिएंटेशनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळं असणार आहे. सो पोझिशन और ओरिएंटेशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन यावर सुद्धा डिपेंड असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. बाकी आता मग जर म्हटलं आपण आता बॉडी जर होत असेल रोटेट, तर मग बॉडीची काय असणार आहे, बॉडीची असेल अँग्युलर वेलोसिटी, बॉडीची काय असेल अँग्युलर वेलोसिटी, किंवा मग बॉडीचं काय असेल अँग्युलर ऍक्सलरेशन असेल. और बॉडीचं काय पॉसिबल आहे तिथं अँग्युलर मोमेंटम. ओके. अँग्युलर वेलोसिटी आपण कशा दाखवतो आपण ओमेगाने, अँग्युलर वेलोसिटी कशा दाखवतो ओमेगाने, अँग्युलर ऍक्सलरेशन कशा दाखवतो आपण अल्फाने, अँग्युलर मोमेंटम कशा दाखवतो आपण एल ने. किंवा मग अगेन मग जर बॉडी होते रोटेट, तर रोटेटिंग कायनेटिक एनर्जी असणार आहे, किंवा रोटेशनल कायनेटिक एनर्जी पण असणार आहे. आणि किंवा मग त्या जर बॉडी होत्या रोटेट, तर त्यामध्ये टॉर्क सुद्धा असणार आहे, बॉडीमध्ये काय असेल टॉर्क सुद्धा असणार आहे. तर ह्या जे ठीक आहे बघ, जर एखादी बॉडी जर एखादी बॉडी रोटेट होत असेल, तर तेव्हा त्या रोटेटिंग बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीच्या ह्या ज्या टर्म्स आहेत, ह्या ज्या समजा पॅरामीटर्स आहेत, तर यांच्यावर डिपेंड नसेल. मोमेंट ऑफ इनर्शिया यांच्यावर डिपेंड असणार आहे, पण यांच्यावर डिपेंड नसेल. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉट डिपेंड ऑन दिस फॅक्टर. angular velocity, angular acceleration, angular momentum, rotational kinetic energy और torque याचे डिपेंड नसेल. हे झालंय. अगेन लक्षात ठेवायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचे आणखी एक किंवा दोन पॉईंट आपण.
मोमेंट ऑफ इनर्शिया ही वेक्टर क्वांटिटी नाही आहे. लक्षात ठेवा काय म्हटलं मी. मोमेंट ऑफ इनर्शिया ही वेक्टर क्वांटिटी नाही आहे. कारण मग आपण इथे माहिती आहे का, जर बॉडी समजा आपण असं म्हटलं की बॉडी रोटेट होत आहे, बॉडी समजा या ऍक्सिसच्या मध्ये रोटेट होत आहे आणि सपोज आता बॉडी काय होते समजा ती रोटेट होत आहे क्लॉकवाईज, ती काय होत आहे रोटेट क्लॉकवाईज होतं रोटेट होत आहे. मग तेव्हा त्या बॉडीचं काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. जर बॉडी समजा रोटेट होत आहे क्लॉकवाईज तर तेव्हा त्या बॉडीचं काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, तो कन्सिडर करा I1. आणि जर समजा बॉडी जर समजा रोटेट झाली कशी अँटी क्लॉकवाईज, जर बॉडी जर समजा रोटेट झाली अँटी क्लॉकवाईज तर ठीक आहे बा, त्या केसमध्ये त्या बॉडीचं मोमेंट असेल कन्सिडर करा I2. पण हा सारखाच असला क्लॉकवाईज रोटेशनसाठी किंवा मग अँटी क्लॉकवाईज रोटेशनसाठी, बरोबर आहे. त्याला म्हणा क्लॉकवाईज रोटेशनसाठी म्हणा किंवा मग अँटी क्लॉकवाईज रोटेशनसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कशी सारखीच असणार आहे. आणि म्हणून मग त्या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो आपण की मोमेंट ऑफ इनर्शिया ही वेक्टर क्वांटिटी नाही आहे, बरोबर आहे. असं नाही की समजा क्लॉकवाईज साठी समजा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याची व्हॅल्यू प्लस, आणि जर म्हटलं आपण अँटी क्लॉकवाईज साठी जर म्हटलं आपण त्याची काय मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू मायनस, असं काही नाही आहे. म्हणून मग मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी नाही आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी, इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी. का बरं? बिकॉज as its value is same, its value is taken same, is to be taken same for both clockwise or anti-clockwise rotation. ओके, म्हणून मग ती वेक्टर क्वांटिटी नाहीये. ओके, मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया वेक्टर क्वांटिटी नाहीये, मग ती काय असली पाहिजे स्केलर क्वांटिटी, असं पण नाहीये. लक्षात ठेवा काय म्हटलं आपण, वेक्टर क्वांटिटी नाहीये म्हणून मग ती स्केलर क्वांटिटी असेलच असं नक्की नसते. तर ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया ही स्केलर क्वांटिटी सुद्धा नाहीये. इट इज नॉट अ स्केलर क्वांटिटी. इट इज नॉट अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी सुद्धा नाही आहे. डिस्कस करू आपण काय ते. इट इज नॉट अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी का नाही आहे? बिकॉज कारण पहा, बिकॉज इट्स व्हॅल्यू किंवा इट हॅज मॅग्निट्यूड, व्हॅल्यू किंवा मॅग्निट्यूड, इट हॅज मॅग्निट्यूड किंवा डिफरंट मॅग्निट्यूड, इट हॅज डिफरंट मॅग्निट्यूड इन डिफरंट डायरेक्शन. पाहा, ही स्केलर क्वांटिटी नाही आहे. ही स्केलर क्वांटिटी का बरं नाही आहे? कारण ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाची कशी असते, डिफरंट जे की त्याला म्हणून आपण डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट एक्सिसनी किंवा डिफरंट डायरेक्शनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कशी डिफरंट असते. पण डिफरंट डायरेक्शननी डिफरंट एक्सिसनी डिफरंट व्हॅल्यू, म्हणून मग ती स्केलर क्वांटिटी सुद्धा नाही आहे. कारण काय झालं पाहिजे काय की जर समजा एखादी क्वांटिटी जर स्केलर क्वांटिटी आहे तर त्याला आपण त्याचं कसं असते की त्याचं डिफरंट जर डायरेक्शन असल्या, कुठलेही जर डायरेक्शन असेल तर कुठल्याही डायरेक्शनमध्ये त्याची व्हॅल्यू कशी सेम असते. पण याचं तसं नाही आहे. याचं कसं आहे की डिफरंट एक्सिसनी म्हणजे मग डिफरंट डायरेक्शननी त्याची व्हॅल्यू डिफरंट असते. एक्झाम्पल आपण घेऊ एक रॉडचं एक्झाम्पल घेऊ आपण. रॉड थ्री युनिफॉर्म रॉड असेल समजा, एखादा थ्री युनिफॉर्म रॉड असेल, थ्री युनिफॉर्म रॉड असेल, हा थ्री युनिफॉर्म रॉड आहे. ओके, आणि समजा हा रॉड काय, समजा हा रॉड होत असेल रोटेट, आणि कुठल्या एक्सिस मधून पासिंग थ्रू सेंटर. हे समजा सेंटर असेल आणि सेंटरमध्ये एक्सिस जात असेल. समजा हा जो रॉड आहे, समजा हा जो एक रॉड असेल आणि हा रॉड काय होत आहे, रोटेट होत आहे. हा रॉड होत आहे रोटेट. ओके, रॉड होत आहे असं रोटेट. आणि कुठल्या एक्सिसच्या बोर्डमध्ये एक्सिस कसा आहे, तो आहे सेंटर. मग जेव्हा एखादा रॉड आहे आणि हा रॉड समजा पासिंग थ्रू सेंटर ह्या एक्सिसच्या बोर्डमध्ये जर फिरणार आहे तर तेव्हा ह्या रॉडचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे. रॉड जर फिरेल या एक्सिसच्या बोर्डमध्ये तर ह्या एक्सिसच्या बोर्डमध्ये असेल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तो किती असते? सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थ्री युनिफॉर्म रॉड अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. तर या एक्सिसच्या ओरमध्ये त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो असतो IC इक्वल टू असतो mL² असते. हा एक फॉर्म्युला आपण नंतर समोर येणारच आहे. काय म्हटलं आपण, एक्सिस कुठे आहे, पासिंग टू सेंटर, परपेंडिक्युलर लेंथ आहे. तर तेव्हा त्या एक्सिसच्या ओरमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, त्याची व्हॅल्यू किती आहे, mL²
पण आता जर समजा कन्सिडर आता एक्सिस वेगळा समजा ना, आता एक्सिस कुठला हा एक्सिस आहे, मग जेव्हा समजा रॉड आहे, हा रॉड या एक्सिसच्यावरून फिरत समजा, म्हणजे आता समजा मगाशी हा जो रॉड होता, रॉड कसा फिरला होता, रॉड समजा असा फिरत होता, सेंटरमध्ये एक्सिसच्यावरून फिरला होता, पण आता रॉड कसा फिरणार समजा असा फिरणार आहे. ओके, रॉड जेव्हा असं फिरणार आहे, रॉड जेव्हा असं फिरणार आहे, पहा बरं आता असा रोटेट, मग या केसमध्ये म्हणजे हा एक्सिस कसा आहे, एक्सिस हा आहे, या एक्सिसच्यावरून फिरवला रॉड, बरोबर, या एक्सिसच्या अवघडमध्ये रॉड फिरत आहे. ओके, मग आता या एक्सिसच्या अवघडमध्ये एक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू वन एंड, या एक्सिसच्या अवघडमध्ये या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, तर त्याची व्हॅल्यू वेगळी असते बघा. तर ह्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया तर तो असतो mL²/3 असते. त्याचं मला आपण डेरिवेशन आपण नंतर काढू, आपण फॉर्म्युला वगैरे आपण डायरेक्ट घेतलेला आहे. मग पावर आता इथं जर म्हटलं आपण रॉडचा सेंटर मधल्या एक्सिसच्या अवघडमधला मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो, mL²/12 आहे, कमी आहे. आणि जर म्हटलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं आपण एका एंड मधून जाणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड पासिंग अबाउट एक्सिस पासिंग थ्रू वन एंड, तर एका एंडच्या अवघडमध्ये एक्सिसच्या अवघडमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया किती mL²/3 आहे, व्हॅल्यू वेगळी आहे. मग याचं कसं मिनिंग कसं आहे, पहा डिफरंट एक्सिसने, या एक्सिसने म्हणा किंवा या एक्सिसने म्हणा किंवा मग दुसरा पण एक्सिस घेतला असता, पण त्या एक्सिसने त्या डिफरंट एक्सिसनी मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू कशी डिफरंट असते. आणि डिफरंट एक्सिसने म्हणा, आता या एक्सिस घेतला आपण, दुसरा एखादा वेगळा पण एक्सिस असू शकते, समजा हा पण एक्सिस असणार आहे, बरोबर आहे, हॉरिझॉन्टल एक्सिस असणार आहे, त्या पण एक्सिसने मग त्या रॉडची काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया हा वेगळा असणार आहे समजा. म्हणजे मग डिफरंट एक्सिसने म्हणा किंवा डिफरंट डायरेक्शननी मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कशी असते, डिफरंट असते. आणि म्हणून मग त्याला आपण स्केल क्वांटिटी म्हणू आपण, तर त्याला आपण म्हणू टेन्सर क्वांटिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टेन्सर क्वांटिटी. टेन्सर क्वांटिटी आपण याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सो टेन्सर क्वांटिटी कशी क्वांटिटी असते की ज्याची काय असते डिफरंट डायरेक्शननी मॅग्निट्यूड डिफरंट असते, तर त्या क्वांटिटीला म्हणतो आपण टेन्सर क्वांटिटी. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज अ टेन्सर क्वांटिटी. हेन्स moment of inertia is a tensor quantity. Okay, this is all about the moment of inertia.